मिळवलेली ही स्पर्धा काही मित्रांनी एकत्र येऊन पाहिलेलं स्वप्न आज मात्र सत्यात उतरलंय आणि सर्वांचं लक्ष वेधून घेणारी क्रिकेट प्रेमींची ही स्पर्धा आपण अनुभवतोय. रुहा तालुक्याच्या मानाची, आम्हा सर्वांच्या अभिमानाची, गौरवाची आणि परंपरा पुढे जपणारी ही क्रिकेटची जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट. आमचे पिच क्रिएटर रोशन शेठ पैर, आमचे स्ट्रिक्ट टाइम मॅनेजर इम्रानभाई डवीर, अनसोल्ड टी शर्ट त्यांच्यावरती जबाबदारी आमचे प्रियेश पवार, तेजस्वी नरे, आकाश कडव, योगेश गंबे सर्व सज्ज आहेत. आमचे किरण देखील प्रत्येक ठिकाणाहून व्हिडिओ काढतायत रुहा तालुका ऑफिशियल टेनिस पेजसाठी आणि सिनेमॅटिक अँगल कव्हर करण्यासाठी मला वाटतं स्वतः आकाश कडव आता तिकडे जातील. तर चला मॅच मध्ये सुरुवात. विश यू व्हेरी ऑल द बेस्ट. पहिलाच बॉल सुराग साठी, सुरागनं सुरुवात दमदार केली आहे. बकासूर मैदानाच्या आतमध्ये ठोकतोय षटकार. क्या बात आहे अमोल. कसा भिर 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 आणि धाटावच्या मैदानावरती आरटीपीएलच्या स्पर्धेत धावतोय हा रोयाचा बकासूर. ठोकलाय षटकार पहिलाच. खोला टाकला, सॉफ्टने खेळतोय. सेन्सिबल अप्रोच सुराग दाभाडेचा आपल्याला पाहायला मिळाला. सिंगल प्राप्त केली जाते. सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे 7. सायराज ढरे आता फ्री आहेत पूर्णपणे. पुढील 5 दिवस आता कोणताही दबाव त्यांच्यावरती नसेल, त्यामुळे सातत्याने आमच्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये स्कोररच्या भूमिकेमध्ये ते असतील. कदाचित प्रियेश पवार देखील, पण त्यांच्यावरती जबाबदारी अनसोल्डची आहे. अनसोल्ड लिस्ट आणि त्यांचे टी शर्ट्स. लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. व्हॉट अ मॅग्निफिसंट स्ट्रोक इट वॉज. ब्युटिफुल स्ट्रोक. काय सुंदर फटका आपल्याला पाहायला मिळाला. पॉवर प्लेला योग्य युटिलाइज करतोय बॅट्समन. मिड ऑनच्या डोक्यावरनं लॉंग ऑनच्या बाहेर चौकार. गंभे मला वाटतं शनिवारी पुन्हा इनॅक्शन येतील, कारण टॉप 12 मध्ये संघ पोहोचलाय. 42 एज पण अगदी बराच आहे. यंग खेळाडूंना लाजवेल असा खेळ. ऑन साईडला स्वीप केलाय. उजवा पाय वाकवला आणि बॉलला पाठवलाय. स्क्वेअरिश मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा चौकार. रिलीज प्रे. गरज नव्हती. जे काही घडलं मैदानाच्या आतमध्ये खरं तर ते व्हायला नको होतं, पण बाल बाल बचे मी हेच म्हणेन. नशिबाची साथ आहे आणि बचावले गेले. पुढचा बॉल. यावेळेस मात्र दमदार हिट आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ पॉवर पॅक्ट. व्हॉट अ शॉट. आउट ऑफ द पार्क. सिक्सर.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. जबरदस्त सुरुवात, मी म्हणेन पॉवर प्लेच्या ओव्हरला फुल्ली कॅपिटलाइज केलं. कौस्तुभ दळवी आलाय. काल कौस्तुभ दळवीला आपण पाहिलं जेव्हा तो बॅटिंगसाठी आला होता, थोडा स्ट्रगल करत होता, संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळाला. सुराज होपफुली दुखापत जास्त मोठी नसेल. ताकदवान खेळाडू आहे, ताकदीनिशी फटके त्याचे नेहमी आपल्याला पाहायला मिळतात आणि आजच्या दिवसाची सुरुवातच त्याने षटकाराने केली. आपण इतके दिवस म्हणत आलोय खेळपट्टी गोलंदाजासाठी नंदनवन आहे, त्याने त्याचं उत्तर दिलं. बॅट्समन टिकला तरी ते धावा बनवू शकतात. दुसऱ्या बाजूला विकास जाधवने 14 बनवल्यात अवघ्या 4 मध्ये. थोडं पॉवर पॅक्ट ऑन साइडला बकासूरनं मात्र पुन्हा एकदा आक्रमण केलंय. 6700 सीसीचे इंजिन ऑन झालं मैदानाच्या आतमध्ये. बॉलला पाठवलं मैदानाच्या बाहेर, स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे षटकार. दळवीचं स्वागत केलंय मैदानाच्या आतमध्ये. जखमी वाघ आता तुटून पडलाय, तो अक्षरशः आपण पाहतोय गोलंदाजावरती. नेहमी आपण पाहतो गोलंदाज कत्तल करतात, फलंदाजाची पण आता गोलंदाजांची कत्तल होती येते. पिस उपटली जातात अक्षरशः. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल झाला होता, ऑन साइडला लॉप करायचा होता. हलकीशी दुखापत आहे ती दिसून येते, त्याच्या देहबोलीतून समजतंय, स्पष्ट दिसतंय. पहिल्या दिवशी मला आठवतं हर्षद टावरी दुखापतग्रस्त असताना देखील त्यानं तशी बॅटिंग केली होती आणि आता कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट. कॅप्टन आहे, उत्तरदायित्व निभवायचं आहे, जबाबदारी मोठी आहे सुरागवरती आणि ती जबाबदारी पार पाडण्यासाठी तो मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतोय. थांबतोय, अडखळतोय, लंगडतोय, पण आपल्या संघासाठी धावा देखील तो वसूल करतोय. सुराग ऑन साइडला पुन्हा एकदा थांबून मारलाय. हा बॉल देखील पाठवलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ज्याच्या कोणाच्या गाड्या मैदानाच्या आतमध्ये पार्क आहेत, बचके रहणारे बाबा, बचके रहणारे. सुराग आता आक्रमण करतोय, षटकार. व्हॉट अनबिलिव्हेबल बॅटिंग. काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय सुराग. षटकार, डॉट षटकार. यापूर्वी आपण पाहिलं तर आडव्या बॅटनं स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आणि आता लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. बकासूरनं आक्रमण करण्याची सुरुवात केली, पण आता थोडा थांबलाय, शांत केलंय. वादळ मात्र आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये गोंगावतोय सुराग दाभाडे नावाचं आणि आता त्याला शांत करणं गरजेचं आहे श्री गणेश प्रतिष्ठान वाघीरपट्टी या संघाला. अन्यथा हे वादळ जर कायम सुरू राहिलं तर धावांचा डोंगर बनण्यास वेळ लागणार नाही. जबरदस्त एका बाजूने आपण पाहिलं तर विकास जाधवनं झकास बॅटिंग केली. अगदी आपण पाहिलं तर त्याच्या बॅटमध्ये देखील बऱ्याचशा धावा वसूल झालेल्या आहेत. ऑन साइडला पुन्हा एकदा यावेळेस देखील आपण पाहतोय पडलाय, बसलाय, झोपलाय आणि आपल्या मारलेल्या पटक्याला तो झोपून पाहतोय. ही ताकद आहे सुराग दाभाडेची. बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर, चौकार. भल्या भल्या गोलंदाजांना घाम फुटायला या रोह्याच्या बकासुराचं नाव कापी आहे. सुराग दाभाडे, नाम तो सुनाई होगा. आणि काम देखील आज प्रत्येकाने पाहिलं. ज्या प्रकारे त्याचं नाव आहे त्या प्रकारे त्याने काम देखील आज केलंय, काम तमाम केलंय. आलेल्या समोर प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेतोय तो चांगलाच. पुढे येऊन स्मॅश करण्याचा प्रयत्न होता. इट्स अ वाईड बॉल अवे फ्रॉम द बॉडी. सुराग जास्त दुखापत असेल तर थांबून घ्या, कारण येस
सुराग देखील सांगतोय जब तक चलेगा तब तक चलेगा. जोपर्यंत मी धावेन मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत धावा बनवेन. जोपर्यंत क्षमता आहे तोपर्यंत जिद्द सोडणार नाही हा खेळाडू. संघर्ष करणं जाणतो. सोडून दिलाय. इट्स अ नो बॉल. डोक्यावरती हात लावलाय. मारायचा होता हा. शॉट ऑफर केला नाही. सोडून दिला. आणि सोडल्याच्या नंतर जेव्हा अंपायरने सांगितलं नो बॉल आहे तेव्हा मात्र डोक्यावरती त्याने हात लावला. जबरदस्त क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. सकाळच्या सत्रामध्ये अशी मंत्रमुग्ध करणारी सुरुवात जर झाली तर मात्र आजचा दिवस कसा असेल हा प्रेक्षकाने विचार करावा. ऑनलाईन प्रेक्षक आमच्यासोबत मोठ्या संख्येने जोडले गेलेले रोहा स्पोर्ट्स सोबत त्यांचं देखील रोहा स्पोर्ट्स आणि RTPL च्या वतीने मनपूर्वक स्वागत. ऑन साइडला थांबून मारलाय पुन्हा एकदा. बॅकफुटला गेलाय. पॉवर जनरेट केले आणि पॉवर पॅक ठोकलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं. बाउंड्री लाईनच्या बाहेर जखमी वाघ आता मात्र प्रत्येकावरती तुटून पडतोय. तबाही मचवतोय मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक विकेट. अगदी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये धावा संख्या 2 षटकांमध्ये 45 धावा. जखमा आहे शरीरावर तरी डोळ्यात जिद्द पेटलेली आहे. वेदना शांत बसू शकत नाही कारण स्वप्न आहेत उसळलेली. रक्त सांडतंय मनातून तरी बॅट हातामध्ये घट्ट धरलेली. हा खेळ नाही फक्त क्रिकेट. ही योद्ध्याची लढाई पेटलेली. योद्ध्यासारखा लढतोय. संघर्ष करतोय. कितीही अडचणी समोर आल्या तरी त्या अडचणींना सामोरं जाऊन मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी प्रामाणिकता दाखवतोय आणि क्रिकेट प्रति असलेली खेळ भावना जिवंत ठेवतोय. सुराग दाभाडे रोह्याचा बकासूर आज मात्र RTPLच्या स्पर्धेमध्ये काय वेगाने धावतोय. 45 लुझर चला. आई एकविरा स्पोर्ट्स रोड आणि श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव कर्णधार. चला आपण श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आणि आई एकविरा स्पोर्ट्स रोड. संपूर्ण रोहा स्पोर्ट्सची टीम इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त कार्य. आकाश कडव स्वतः सिनेमॅटिक अँगल न आपल्याला व्हिज्युअल रिप्रेझेंटेशन देतात आपल्या स्क्रीनवर. खराब चेंडू. व्हाईट बॉलचा इशारा. श्री मर्याई वांगणी संघाचा विचार केला तर अवघ्या 2 ओव्हरमध्ये तब्बल 46 धावांची वसुली झाली आहे. ज्यामध्ये बकासुरानं 29 ठोकल्यात आणि झकास विकासनं 14 बनवल्यात. तोच विकास स्ट्रायकिंग एंडवर. झकास फटका. विकासा बॅटमधनं ऑन साइडला खेळाडू होते त्यांच्या मस्तकावरती दिली दस्तक आणि बॉल चालला बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स अ बिग हिट सिक्सर. त्यांनी मागील कोणत्या मॅचची हायलाइट सुरू ठेवली की काय. कुठे हायलाइट सुरू आहे का स्क्रीनवर. कारण ज्या प्रकारची बॅटिंग होते असं वाटतंय घरबसले प्रेक्षकांना विचार पडला असेल की रोहा स्पोर्ट्सने आता हायलाइट सुरू केले की काय एखाद्या इनिंगची कोणती. एका बाजूला 6 बॉलमध्ये 20 दुसऱ्या बाजूला 9 बॉलमध्ये 29 52 टोटल थांबून मारतायत अक्षरशः. हा बॉल देखील पाठवलाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं नटराज स्टाईल मध्ये सीमा पलीकडे. RTPL ब्रँडेड हिट सिक्सर. दोन्ही फलंदाज सांगताय हम दो भाई और दोनों तबाही.
अक्षरशः धुमाकूळ घातलाय बघा. पॉपिंग क्रीजच्या फार आतमध्ये गेला आणि तिथून नटराज स्टाईल मध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट केला. पुन्हा एकदा ऑन साईडला यावेळेस नोलू खेळायचा होता. फटका फसलाय. विकेटची शक्यता आहे आणि जोपासेल. फायनली भरपूर वेळ वाट पाहिल्याच्या नंतर पहिल्या विकेटचं पतन 58 वरती. पण जी बॅटिंग केली झक्कास विकास. एकदा टाळ्या झाला पाहिजे विकास जाधवसाठी देखील. वॉट बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. जे काम करण्यासाठी त्याला पाठवलं होतं ते काम त्याने केलंय. 8 बॉल 26. विकास जाधव बॅक टू द डगआउट. पियेश पवार. आता कोणतंही डोक्याला हेडेक नाहीये. आता फक्त मॅनेजमेंट टीम मध्ये पूर्णपणे लक्ष त्यांना द्यायचं आहे. त्यामुळे ही देखील महत्त्वपूर्ण बाब असेल. अनसूचे टी शर्ट कोणाला कलेक्ट करायचं असेल पियेश पवार हार्ड हिटर बॅटर त्याच्याशी संपर्क तुम्ही साधू शकता. आणि इथे फुल टॉस ऑन साइडला. पुराणा चावल मैदानाच्या आतमध्ये जसा तो आला त्यानं प्रहाराला केली सुरुवात. गैनीनाथ कटोरेनं ठोकलाय लांब पल्ल्याचा हा भाऊ. तो थांबत नाहीये. ही जिद्द आहे. जेव्हा प्रामाणिकता तुमच्यामध्ये असते जेव्हा ती जिद्द मनामध्ये असते संघर्ष करण्याची तेव्हा या गोष्टी आपण पाहतो. जी जिद्द हर्षदनं दाखवली. हर्षद टावरीनं पहिल्या दिवसामध्ये लंगडत होता. त्याचा पायाला दुखापत होती. तो दुखापतग्रस्त होता तरी खेळला. जी जिद्द सौरभ विचारेने दाखवली स्ट्रॉंग बॉयसाठी ती जिद्द मैदानाच्या आतमध्ये आज आपण पाहतोय श्री मरुआई वांगणी या संघासाठी दाखवतोय सुराग. डेफिनेटली अगदी आल्या आल्या मोठा फटका देखील पाहायला मिळाला आपल्याला. गैनीनाथ कटोरेचा बॅटमधनं तलवार जरी जुनी झाली असेल पण तिला धार अजूनही तशीच आहे किरण. आणि अगदी फटका देखील तसाच आपल्याला पाहायला मिळाला गैनीनाथ कटोरेचा. किरण वारंवार प्रत्येक गोष्ट आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करण्याचा प्रयत्न करतात. ही गोष्ट फार महत्त्वाची आहे. आपण आपल्या खेळाडूंना मोठं करणार नाही मग कोणाला करणार. त्यांच्या बायोमध्ये मला वाटतं लिहिलेलं असं की आपल्याच खेळाडूंना मोठं करणार स्टार करणार. आणि गरजेचं आहे. आपल्या खेळाडूंना ओळख कधी मिळेल जेव्हा आपल्यातील कोणी येऊन पुढाकार गेला. आणि किरण आणि त्यासोबत ओमकार राणे मला वाटतं त्यांनी प्रचंड मेहनत घेतली यासाठी. रोहा स्पोर्ट्स प्रत्येक व्हिडिओज आपल्याला इंस्टाग्रामवरती पाहायला मिळतात. मोस्टली मी कौतुक करेन आकाश कडवचं जो अपडेट देतो. अपडेट अगदी जेव्हा मॅन ऑफ द मॅच मिळते एखाद्या खेळाडूला तो त्या प्रेझेंटेशन बॉक्समधून खाली उतरेपर्यंत पोस्ट इंस्टाग्रामवरती आलेली असते. ऑनसाईडला स्वीप करायचा होता. पुन्हा एकदा आपण पाहतो ही एक धाव नाही गैनीला दुसरी धाव थोडं कठीण आहे. एकच धाव मिळेल. सुराग पुन्हा सांगतो बघा ते वाढण्यापेक्षा थांबलेलं बरं. बघा तुमचे सहकारी देखील तेच सांगतात. तुमचे स्वतः पुरस्कर्ते देखील सांगतात की जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती थोडं बाउंड्री लाईन सोडून थोडं मागे राहा. एखादा खेळाडू धावत तिकडे आला उगाच टक्कर होईल प्लीज. विनंती जे प्रेक्षक आहेत तुम्ही या मंचावरती येऊन बसा किंवा सावलीत थांबा थोडं.
धावा झाल्या त्या 66 आय थिंक 66 66 झालेल्या आहेत. बकासूर आधी मैदानाच्या आतमध्ये आता धुमाकूळ घालतोय. काल आपण पाहिलं तुषार कांबळेचं अर्धशतक आणि आज सुराग दाभाडे 30 वर बॅटिंग करतोय. पण हा जखमी वाघ आहे. जखमी वाघ हल्ला चढवतोय. फाईन लेग बीट. आता डीप फाईन लेगला बॉल वेगाने. आउटफील्ड प्रचंड फास्ट आहे. नाही थांबणार. बॉल चालला डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील धावा 4. बकासुरानं लावला आणखीन एक चौकार. मला वाटतं सुरागला योगेश पेनकरच्या शुभेच्छा कामी येतात. हसतोय सुराग बघा. अगदी आपण पाहिलं तर योगेश पेनकरनं काल मला वाटतं लाईव्हला शुभेच्छा दिल्या होत्या सुरागला आणि त्या शुभेच्छा कामी येत आहेत. थोडा जखमी आहे पण संघर्ष करण्यात त्याला माहिती आहे आणि लढतोय. 34 वर बॅटिंग करतो इंडिव्हिज्युअल. ऑन साईडला खेळलाय. फटका चांगला आहे पण या वेळेस मात्र आपण पाहतो एक्झॅक्टली काय घडलंय ते पाहायचंय. बॉल सोडलाय की काय. ओ माय गुड. अगदी आपण पाहिलं तर गुड ॲक्शन रिप्ले. येस प्लीज. अगदी आपण आता सांगतच होतो आणि त्यावेळात ॲक्शन रिप्ले मिळाला आपल्याला. समोर आपण पाहतोय कॅच कॅच. ओ ड्रॉप झाली आहे. आता 4 की 6 टेक्निकल रूम कंट्रोल रूम मधून आपल्याला कळेल एक्झॅक्टली 4 की 6. काल देखील आपण पाहिलं तर सुरागचा 2 वरती झेल ड्रॉप झाला. तर मला वाटतं सुराग नशिबाची गोळी कुठे मिळते सांगा. आम्ही पण घेऊन येऊ उद्यापासून. कारण 4 की 6 चेक करतायत कंट्रोल रूम मधून. अजून अधिकृत इशारा आला नाहीये. 4 धावा. नशीब मलाही सांगा सुराग. आम्ही देखील घेऊन येऊ कारण कॅचेस ड्रॉप होत आहे. जीवनदार मिळतात सुरागला. 38 इंडिव्हिज्युअल. 74 टीम टोटल. मिस टायमिंग बॉल हवेमध्ये. कॉमेंटेटर्स अगदी चांगला खेळत होता पण आता आपण पाहतो गोळीची पॉवर कमी झाली कदाचित. आणि कालच गुड्डा जाधवने देखील हा विषय काढला होता जरूर. पण चला हरकत नाही. बॅटिंग आवडली असेल तर एकदा जखमी वाघ बकासूर सुरागसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. वॉट बॅटिंग. 38 13 बॉल 38 ने बनवल्या. 74 वरती आपल्या संघाच्या टोटलला तो घेऊन गेलाय. भावेश टमकेला आपण पाहतोय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये भावेश टमके. बॉलिंग मार्कवरती राकेश जण इम्पॉर्टंट विकेट मिळवली. बकासुराला माघारी धाडलं. ड्राईव्ह करतोय. फटका चांगला आहे. आता सिंगल डबलला प्राधान्य दिलं जाईल. जरी मोठे फटके आले नाही तरी चालेल पण टोटल तर दमदार लागले स्कोर कार्डवरती. 19.30च्या सरासरीने धावा स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळतात. 4 षटकाचा खेळ संपलाय. 4 ओव्हर नंतर 18.75 सरासरी प्रति षटका मागे. 75 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 75 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4th ओव्हर. श्री सोनार सिद्ध क्रीडा मंडळ धाटाव आणि त्यासोबत आपण पाहिलं तर आई एकविरा स्पोर्ट्स रोट कॅप्टन तयार राहा. कंपल्सरी इनिंग ब्रेक मध्ये टॉस होतोय. बायकर मॅन ऑफ रोहा तेजस नरे इन ऍक्शन मध्ये आज आपल्याला पाहायला मिळेल. ज्याने रोहा तालुक्यात पहिली बाईक आणली. इन ऍक्शन मध्ये असणार आहे. रोशन शेट म्हणजे अगदी मॅच एन्जॉय करतायत. विकेटसाठी प्रचंड मेहनत घेतली रोशन शेटने. मी प्रत्येक वर्षी येतो तेव्हा उल्लेख करतो
विकेटची काळजी अगदी आपण पाहिलं तर घेण्यामागे महत्त्वपूर्ण योगदान कोणाचं असेल तर आमचे रोशन शेठ अगदी मॉर्निंग 6 वाजता 7 वाजता येतात आणि विकेटची आखणी करतात. प्रत्येकाची मेहनत आहे, प्रत्येकाला ती जबाबदारी दिली आहे. स्कॉर द विकेट कट करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र आपण पाहतोय चांगला सेल टिपला गेलाय. विकेटचा पता मैदानाच्या आतमध्ये धक्का तिसरा लागलाय 75 आकड्यावरती. जयेश बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. जयेश कारभारी ज्याने काल काय मॅजिकल बॉलिंग केली होती त्याचा अगेन्स्ट जास्त धावा आल्या जरूर, पण तो विकेट टेकिंग बॉलर, विकेट घेण्यासाठी तो सातत्याने ओळखला जातो. काल मला वाटतं 4 विकेट त्याने घेतले होते एका मॅचमध्ये आणि आजही या त्याच्या 2 षटकांच्या दुसऱ्या स्पेलची त्याची सुरुवात झाली. 7 बॉल त्याने हाताळले आणि 2 विकेट पुन्हा त्याच्या खात्यामध्ये आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर मला वाटतं प्रजेश वरणकरनं 7 विकेट मिळवले होते आणि तो प्लेअर ऑफ द डेचा प्रबळ दावेदार राहिला होता. पहिल्या दिवसामध्ये गोलंदाजाला प्लेअर ऑफ द डे गेली. त्यानंतर सेकंड डे मध्ये आपण पाहिलं ज्याने अर्धशतक जिंकवल्या स्पर्धेमध्ये जवळपास 90हून अधिक धावा त्याने कुठल्या 3 मॅचेसमध्ये अवघ्या 39 बॉलमध्ये. तुषार कांबळेला आपण पाहिलं प्लेअर ऑफ द डे. अपील झाली, लाऊड अपील. स्क्वेअर लेग अंपायरकडे कशी अपील करू शकता तुम्ही, पहिला प्रश्न. या स्टंपिंगची अपील केली, येस पंच दर्शवतात कारण कॉट बिहाइंडची अपील स्क्वेअर लेग अंपायरकडे तुम्ही करू शकत नाही आहात, पण स्टंपिंगची अपील आहे. सो कंट्रोल रूम चेक केलं जाईल प्रत्येक अँगलनं. क्वालिटी आहे, क्रिस्टल क्लॅरिटी आहे रोहा स्पोर्ट्सकडे. अल्केशला आपण पाहतो कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये किती क्लोज त्याने दाखवलंय चित्र. म्हणजे कंट्रोल रूममधून कोणत्याही प्रकारे झूम वगैरे करण्याची गरज पडलीच नाहीये. ऑलरेडी फ्रेम अशी त्याने घेतली आहे की ज्यामध्ये आपल्याला स्पष्ट दिसतंय सगळं. येस येस क्लोज प्लेबॅक. पंच चेक करतायत. बॅट्समनने बॉडी फुल्ली स्ट्रेच केली होती स्वतःची विकेट वाचवण्यासाठी. इट्स नॉट आउट. पंच्याहत्तर धावा धावफलकावरती. 75 लॉस ऑफ 3 विकेट. जयेश कारभारी बॉलिंग मार्कवर. कल का सितारा ऑफ साइडला. कल का सितारा त्याला दाखवलाय तारा. फिल्डर होते त्यांच्या वाक्याचा बाहेर चेंडू सीमा पलीकडे. येस इट्स अ बिग हिट, सिक्सर. आज जरी आपल्यात नाही पण बैलगाडा क्षेत्रातील राजा माणूस म्हणून त्याच्याकडे नेहमी पाहिले जाईल. सतीश फटका चांगल्या ओव्हर द बॉल असेट समोर ब्लॅक स्क्रीन आणि जाऊन धडकेल चेंडू तिथे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सेफ ए स्ट्रोक इन द क्रिकेट. स्ट्रेट हिट अँड ग्रेट हिट. 4 धावा. वाक धर्मवीर आनंदजी दिघे साहेबांचा संगीत. डीजे अमोलचं मी कौतुक करेन कारण बेमिसाल टायमिंग त्याच्याकडे. जशी मागणी तसा पुरवठा. प्रथमतः 4.4 ओव्हरचा खेळ संपला 85. ओ येस इट इज आउट. क्वीज सोडली आणि मैदान देखील सोडावं लागेल स्टंप आउटच्या स्वरूपात. आणखीन एका विकेटचं बदन.
ते अमोल अप्रतिम संगीत. खरं तर येत्या 22 तारखेला जनआक्रोश मोर्चा देखील मागील 22 तारखेला आपण पाहिला. मुंबई नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत डोंबिवली मानकोली ब्रिज पासून हा लढा भूमिपुत्रांचा, हा संघर्ष प्रकल्पग्रस्तांचा, ज्या वाघानं आपल्या स्वतःसाठी काही केलं नाही, ज्या नेत्यानं कित्येक वेळा आमदार कित्येक वेळा खासदार पदावरती तो विराजमान झाला पण त्याने स्वतःचा मुलांसाठी देखील काही केलं नाही, पण जनतेसाठी नेहमी लढला. प्रथम जेव्हा आपण नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पहिलं पाऊल ठेवू दक्षात आपल्या कानांवरती जर आवाज आला वेलकम टू दी बा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्ट, काय तो आनंद असेल शेतकरी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांचा, आगरी कोळी कराडी कुणबी समाजाचा. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव फक्त दिबांचंच. एक रणो थोडं सांभाळा जरा प्लीज. जर सर सलामत तो पगडी पचा सुराग. कॉन्टॅक्ट तेजस न रे. जास्त नाही लागले ना, चला थोडी काळजी घ्या. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये दरम्यान पूर्ण झालेला आहे. 86 धावा धावफलकावरती. 86 लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 5th ओव्हर. टीम श्री मरियाई वांगणी. त्याच्या मनात विश्वास पेरला, शब्दाला ठाम मनानं प्रखर. दिबा पाटील हे नाव राहील नेहमी अमर. स्कॉर द विकेट कट करतोय बॉल. डीप बॅकवर्ड पॉइंटला बॉल ट्रॅव्हल झाला. लॉंग दी कार्पेट डीप मध्ये फिल्डर तैनात आहे. सेकंडचा कॉल आणि 2 मिळतील देखील सहज. सुपर आउटस्टँडिंग रनिंग बिटवीन द विकेट. 94 धावा 100 पार होतील का हा प्रश्न पडलाय. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि जर या 100 झाल्या तर मला वाटतंय श्री मरियाई वांगणी संघ पहिला असा ठरेल आरटीपीएलच्या या 4थ्या पर्वात जो 100हून अधिक धावा बनवतोय, ज्यामध्ये कोणाचंही अर्धशतकही नाहीये. म्हणजे प्रत्येक खेळाडूचं इक्वल कंट्रीब्युशन. ऑन साइडला टिपलाय झेल आणि संपलाय फलंदाजाचा खेळ. लागणारा धक्का क्रमांक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत तो 5वा. पुन्हा एकदा अनाउन्स करेन बघा, कॅप्टन अजूनही रिपोर्टिंग केलेलं नाहीये, लक्षात ठेवा, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागू शकतं. सोनासिद्ध दाटाव संघाचे कर्णधार आलेले आहेत. हा एकविरा स्पोर्ट्स रोट कॅप्टन आमच्या डगआउटमध्ये तुम्ही आहात. डगआउटमध्ये थांबा, मंचावरती थांबा अथवा प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, पण रिपोर्टिंग करा. आयोजकांना चेहरा दिसू द्या, कारण 2 संघांना ऑलरेडी पॅनल्टी लागली. एक संघ जो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय, अर्थातच श्री मरियाई वांगणी संघाला देखील काल 2 धावांची पॅनल्टी लागली होती. 12th मॅन त्यांचा कॉमेंट्री बॉक्समध्ये पहिला बॉल पडण्यापूर्वी उपस्थित नव्हता त्या कारणास्तव. सो स्ट्रिक्ट नियम आहेत, डिसिप्लिन तुम्हाला पाळावाच लागेल. स्टँडर्ड ऑफ क्रिकेट तुम्हाला इथून मेंटेन ठेवावंच लागेल, बिकॉज प्रेस्टिजियस टुर्नामेंटमध्ये तुम्ही आहात. वन ऑफ द ग्रेटेस्ट टुर्नामेंट. खरंच पहिल्या पर्वापासून ते 4थ्या पर्वापर्यंत मी आज टुर्नामेंट सोबत आहे, पण जो स्तर वाढला स्पर्धेचा, जो क्रेज आहे ते प्रचंड वेगळं आहे. हा वेगळा फॅनबेस आहे आरटीपीएलचा. किती स्पर्धा होतील किंवा यापूर्वी झाल्या देखील असतील, पण हा फॅनबेस जो आरटीपीएलचा बनलाय अशक्य आहे. हाईप जी बनली आहे ना या स्पर्धेची ती खरं तर डिझर्विंग आहे. ऑन साइडला इट्स अ पॅरलल स्ट्रोक, फ्लॅट फ्युरियस फॅन्टॅस्टिक. थेट खेळाडू कक्षामध्ये सांगतोय मैं हूं ना. षटकार.
आई वांगणी संघ पहिला संघ ठरला या स्पर्धेतला, ज्यानं सांघिक 100हून अधिक धावा फलकावरती लावल्यात. वॉड बॅटिंग डॉमिनेशन आहे. बघा आता पुढील येणारे संघ देखील विचार करतील त्यांच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी की या बॅटिंग ऑर्डरचा अगेन्स्ट आपल्याला कशी बॉलिंग करायची आहे. शेवटचा बॉल टार्गेट सेट होईल आणि येस डेफिनेटली. कोण म्हणाला कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचा आवाज आला, सुराग दाभाडे सांगितलं हा आला षटकार आणि षटकारच आला. एक्झॅक्टली 108 धावा तब्बल धावफल. क्रिकेट गोलंदाजांना साथ देत होते आतापर्यंत. काल काय झालंय. आणि हा देखील खारापटी संघाचाच खेळाडू आहे. खारापटीकरांचा बोलबाला राहिलाय आज. 38 बनवल्या सुरागनं. विकास झक्कास बॅटिंग केली. 26 त्याचा बॅटमधून नॉट आउट. 7 गणिनाथ कटोरे 1 धाव. 22 टमकेचा बॅटमधून आली. त्यानंतर आपण पाहिलं तर सतेजनं 10 बनवल्या. 9 धावांचं योगदान युवराज पॉवर पॅक पवारनं दिलं आणि निखिलनं शेवट गोड केला. तो फिनिशिंग टच निकेतनं दिला. निकेत पोकळेला अगदी आपण पाहिलं 3 मध्ये 14 त्याचा बॅटमधून आले आणि 108 धावा तब्बल धाव पुस्तकावरती आपल्याला पाहायला मिळाला. 109 धावांचं भलं मोठं टार्गेट. इकॉनॉमी जर आपण पाहिलं तर एकही गोलंदाज तिथे आपल्याला पाहायला मिळाला नाही. एकंदरीत जयेशनं 2 ओव्हरमध्ये खर्च केल्या 30. 2 ओव्हरमध्ये राकेशनं 16.50च्या सरासरीनं 33 खर्च केल्या. 1 ओव्हरमध्ये 24 खर्च केल्या कौस्तुभनं आणि 1 ओव्हरमध्ये पवननं 21 धावा खर्च केल्या. त्यामुळे बॅटिंग तर दमदार झाली, त्यामध्ये ते मात्र शंका नाहीये. 108 झालेत. 109चं टार्गेट टॉससाठी. चला आपण टॉसची प्रक्रिया पूर्ण करून घेऊयात. टॉसची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. दोन्ही संघांचे कर्णधार आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. आदरणीय हरिचंद्रजी तेलंगे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस करतोय. ओमेगा आणि आरटीपीएल. कॉल आई एकविरा स्पोर्ट्स रोड खुर्द कॅप्टन करतील. आरटीपीएल इज द कॉल अँड आरटीपीएल. मान्यवरांचा आभार. आपण मंचावरती विराजमान होऊ शकता. टॉस प्रथमतः आशिष जिंकलेला. वेळ जास्त घेणार नाही. मॅच देखील आपल्याला सुरू करायची आहे. एक सामना गमावला. ही डू ऑर डाय मॅच आहे. डिसिजन इम्पॉर्टंट असेल तुमचा. काय निर्णय. फिल्डिंग. फिल्डिंगचा निर्णय घेतलाय. आज मॉर्निंग सेशनलाच 108 धावा तब्बल झालेल्या आहेत. तर त्यामुळे काय विचार केला मनामध्ये की काय स्ट्रॅटेजी असेल, काय प्लॅन्स असेल, कितपत रोखण्याचा प्रयत्न असेल. जेवढे होतील, जेवढं माझ्याकडनं होईल टीमकडून, जेवढे स्ट्रॅटेजी काय नाही, जेवढं होईल ते होईल. जास्त विश्वास आज आणि जास्त अपेक्षा कोणाकडून असतील आणि काल काय चुका झाल्या ते आज रिपीट होणार नाहीत. फिल्डिंग. काल फिल्डिंग मुळे मॅच गेली. आज असं होणार नाही असे आशा करतो. आणि खूप शुभेच्छा तुम्हाला मॅचसाठी असतील. टॉस महत्वाचा होता. मॉर्निंग सेशन आहे. टॉस गमावलाय. बॅटिंग करायची आहे. प्लॅन काय झाला होता की टॉस जिंकल्यावरती काय घेणार. फिल्डिंगच घ्यायची होती कारण प्रेशर मॅच आहे ना. डू ऑर डाय सिच्युएशन आहे. करूया मरोचा सामना आहे. या महत्वपूर्ण सामन्यामध्ये काय स्ट्रॅटेजी असणार आहे. काय आता फ्री माइंड खेळायचं आहे. प्रेशर आहे. प्रेशर तर असणारच आहे पण फ्री माइंड खेळायचा प्रयत्न करू. एक्सपेक्टेशन जास्त कोणाकडून आहेत. बॅट्समन आहेत आमचे सिद्धांत राणे, आकाशभाई तांडेल, सगळे म्हणजे 3-4 बॅट्समन आहेत. त्यांच्याकडून एक्सपेक्टेशन आहेत. खूप शुभेच्छा तुम्हाला देखील मॅचसाठी. अँड दॅट्स द न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. आई एकविरा स्पोर्ट्स रोट वॉन द टॉस अँड दे इलेक्टेड टू बोल फर्स्ट. येस, मॅच मध्ये सुरुवात कॉमेंट्री बॉक्स मधून किल्ला रोहाचा एक बुलंद आवाज पुन्हा एकदा आरटीपीएल सोबत जोडले गेले आहेत. हर्षलजी मुंडे यांचा आवाज ऐकूया खेळाचा या उत्तरार्धामध्ये. सो टू यू कॉम बॉक्स. थँक्यू. हॅलो हॅलो चेक. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मेदेव सर्व कार्येषु सर्वदा. 14 विद्या 64 कला बुद्धीचा देवता अधिपती बाप्पा माझा गणपती आणि गणरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांचं हार्दिक स्वागत आहे रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये.
त्या दरम्यान मैदानावरती चौकार. रोह्याच्या क्रीडा संकुलमध्ये आपण पाहतोय अगदी एका मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करत असताना मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये लय मध्ये येतोय. कौस्तुभ दळवीच्या बॅटमधून हा मोठा षटकार. One side hero. षटकातील पुढचा बॉल. गैनीनाथ कटोरे एक अनुभवाचा एक मोठा पाठिंबा आहे की त्याच वेळेला दरवेळेला आपण पाहतो प्रत्येक वेळेला मैदानावरती बॉलला आतमध्ये आणण्याचं काम कधी बाहेर काढण्याचं काम आणि बराचसा अनुभव आहे. तर समोर कौस्तुभ दळवी एक युवा खेळाडू. पुन्हा पुन्हा लगातारचे 2 मोठे फटके आल्यानंतर पुढच्या 2 बॉलवरती लगेचच थांबवल्या. ॲक्शन रिप्लेमध्ये समोरून बॉलला बाहेर काढलाय. समोर पडल्यानंतर बॉल बाहेरच्या दिशेला निघाला. यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. डॉट बॉलची सांगता. स्वप्न दाखवले कौस्तुभनं पहिल्या 2 बॉलवरती पण तिथून पुढे थांबवायचं काम गैनीनाथनं केलंय. या वेळेला स्टफॉल होऊन खेळलाय. चांगला स्ट्रोक खेळला जातोय. लॉंग लेग आणि फाईन लेगच्या मधोमध बॉल सीमा रेषेच्या पलीकडे. अजून एक चौकार. पाटलांच्या बैलगाड्याचं तर आम्हाला माहिती नाहीये पण जो खारापटी गावचा जोडा आहे ना तो मैदानावरती कालपासून अति वेगानं धावताना पाहायला मिळाला. बॅट त्यांची बोलते गोलंदाजीला मग त्याच वेळेला टीममध्ये एक वेगळी एनर्जी निर्माण होते. ते पहिल्या डावामध्ये आजसुद्धा आपण पाहिलं. कालसुद्धा तो जोडा मैदानावरती सुसाट सुटला होता. त्यांची रील खूप सारी ट्रेंडिंगला चालते. रॉ स्पोर्ट्स म्हटल्यानंतर खेळाडू ट्रेंडिंगला येणारच यात ते मात्र शंका नाही आहे. पण सतेजचं ते कालचं सेलिब्रेशन किंबहुना मग सुरग दाभाडीची ती बॅटिंग त्याच्यावरती बकासूरचं ते सॉन्ग आणि मग सगळ्या गोष्टीच्या बाबी आहेत ना त्या रॉ स्पोर्ट्सवरती पाहायला मिळाल्या. आपण म्हणत होतो त्या जोडाबद्दल. ते गाणं सुद्धा ना बाबा दम लागतो या जोडीला हरवायला. निश्चितपणे आज कालपासून त्यांनी तेच करून दाखवलंय. दम लागता आम्हाला थांबवायला. त्यांना थांबायला कोणीही तयार नाहीये. आणि त्यांच्या साथीला आज तिसरा सुद्धा खेळाडू मैदानावरती खारापटीचा आला आणि तो सुद्धा खेळला. त्याचं नाव निकेत. त्यानं सुद्धा 2 षटकार मारलेत. म्हणजे खारापटीचा बोलबाला करून दिला. जरी टीम असेल श्री मरियाई वांगणी. चांगला बॉल समोरचा चेंडू अगदी गुडलेन स्पॉटवरती टप्पा पडल्यानंतर अति उसळी घेताना पाहायला मिळतं. ताटाव गावाला बिलॉंग करतात भावेश ठमके म्हटल्यानंतर कधी वेगाचे चेंडू कधी व्हेरिएशनमध्ये आणि सगळ्याच पद्धतीची गुणवत्ता याच्याकडे सुद्धा आहे. मागील हंगामापासून जास्तीचा फॉर्ममध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल. हाफ ट्रॅकर बॅटची लिडिंग एज. फिल्डर नाही आहेत. नो मॅच लँडमध्ये बॉल पडल्यानंतर टर्न झालाय. कौतुक करेल क्षेत्ररक्षकाचं. स्टँड घेतला होता. शेवटपर्यंत निर्णय घेतला होता की मला थांबायचं आणि बॉल चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. सगळं काही आतापर्यंत चांगलं चालू आहे. गोलंदाजी करणाऱ्या टीमसाठी बॅटिंग चांगली झाली. गोलंदाजी सुद्धा चांगली होते. त्याहून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. सगळं ओके मध्ये चालू आहे सकाळच्या सत्रामध्ये कालपासून. आणि अशा स्थितीमध्ये जर खेळ चालू राहिला तर एक मोठा विजय सुद्धा मिळू शकतो. पुन्हा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. स्टफॉल लोन. कौस्तुभ प्रयत्न करतो. तो हार मानायला तयार नाहीये कारण की त्यालाही माहिती आहे जेवढ्या धावा समोरचा संघ बनवू शकतो तर खेळपट्टी तर तीच आहे. स्पर्धाही तीच आहे. बॉलही तेच वापरले जातात. बॅट वेगवेगळ्या आहेत. प्रत्येकाची मानसिकता वेगळी आहे. आणि मग समोरच्या टीमने ज्या पद्धतीची मानसिकता बाळगली ती मलाही बाळगायची आहे. त्याच प्लॅनिंगनं मैदानाच्या आतमध्ये तो आलाय. 7 बॉलमध्ये 14 वरती खेळतोय. एक लेग बाईटची सिंगल मिळाल्यानंतर धावा 16. समोरचा बॉल होता. कमी गतीनं फेकला होता. वेग काढून घेतलं. या आधीचे जेवढे बॉल त्यानं वेगाचे टाकले होते ना तदनंतरचा हा बॉल थोडा कमी गतीचा. ॲक्शन रिप्ले ऑन स्क्रीन. अगदी सरळ रेषेमध्ये चेंडू निघून गेला. चांगला बॉल. निर्धाव चेंडूची सांगत आहे त्यांना पाहायला मिळते. पुन्हा एकदा भावेश सज्ज होईल.
हाफ ट्रॅकर होता. आता मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेला खेचला गेला. गॅपमध्ये बॉल, वन बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. नरेशच्या बॅटमधून येतोय हा चौकार. आज सकाळच्या सत्रामध्ये ऊर्जा निर्माण केली जाते. आमचे डीजे ऑपरेटर सुद्धा महाराजांची गाणी म्हटल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. बिग हिट खेळला, लांबी कमी उंची बरीच आहे. बराचसा कालावधी बॉल हवेत राहील, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आणि यस थोडा ऍक्सिडेंट झाला पण हरकत नाही. सावरले दोघांनी एकमेकांना आणि मग झेल पकडला जातोय. आनंदमय वातावरण, कारण की पहिली विकेट टीमचा कॅप्टन नरेश बावदाने मैदानाच्या बाहेर. उल्लेख केला होता मी, दम लागतो आपला जोडीला हरवायला, दम लागतो बकासुराला. त्याच्यामध्ये बादलचा उल्लेख आहे. आपण बकासूर म्हणूया कारण की सुराग त्या नावानं प्रसिद्ध आहे. आता यदा कदाचित सतेज यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. त्यांचे आवडीचा बैल तिकडे त्यांनाही निवडून द्यावा लागेल, कारण की त्या पद्धतीचा खेळ तेही त्यांच्या साथीला खेळतात. 24 बॉल आणि 89 धावांची गरज. 24 बॉलमध्ये 89 धावा म्हटल्यानंतर प्रत्येक बॉलवरती आक्रमण चढवावं लागेल. आत्तापर्यंत 10.00च्या सरासरीनं तुम्ही चाललात, पण तिथून पुढे जास्तीत जास्त 60 पर्यंत पोहोचाल. पण आता इथून पुढे 22.25च्या सरासरीनं तुम्हाला बॅटिंग करावी लागणार आहे, तर आणि तरच या 89 धावांचा पाठलाग होईल. श्री गणेश प्रतिष्ठान वागीरपट्टी या टीमला हे माइंड सेट करावं लागेल. आणि कालच 60 धावांचा पाठलाग करत असताना थोडी दमछाप झाली होती. शेवटच्या 2 बॉलपर्यंत ती मॅच येऊन ठेपली होती, पण आता तर तब्बल 60हून अधिकच्या भरपूर धावा, 100हून अधिक धावा पाहिल्यात. या स्पर्धेतील सर्वाधिक मोठा उच्चांक. काहीतरी करायचं ना, तर मग असं करायचं की स्पर्धेमध्ये शेवटपर्यंत आपल्या नावाचा बोलबाला राहिला पाहिजे. हेच केलंय आपण जर पाहिलं तर श्री टीम मर्याई वांगणी संघानं. स्पर्धा मानाची, स्पर्धा अभिमानाची, आणि या अभिमानाच्या स्पर्धेमध्ये आपण जर पाहिले तर प्रत्येक युवा खेळाडू, अनुभवी खेळाडू सगळ्यांनाच मात्र संधी मिळते आणि प्रत्येक जण आपला वेगवेगळा क्लास, वेगवेगळा थाट दाखवण्याचा प्रयत्न करतो. कमी गतीनं यावेळेला टप्पा पडल्यानंतर बॉल बाहेर चालला. निकेत पोकळे खारपटी गावातून येत असताना फिरकीचा वारसा यांनी जपलाय. टप्पा पडल्यानंतर कधी बॉलला बाहेर काढतात, कधी आतमध्ये आणतात, बॅटिंगही खूप छान करतात, त्याहून फिल्डिंग सुद्धा, आणि त्याच जोरावरती आज मर्याई वांगणी टीमसाठी खेळतात. हो, समोरचा बॉल, मोठा फटका मारण्याचा मोह आवरला नव्हता कौस्तुभला. हवेत खेळून बसले आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक सेफ हँड. एक सुंदर झेल, अजून एक विकेटचं पतंग. या मॅचचं आशेचं किरण कौस्तुभ दळवी सुद्धा मैदानाच्या बाहेर. एक बॉल आपण झालेला पाहिला. निकेत पोकळे टप्पा पडल्यानंतर बाहेर काढण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण त्यांचा सफल ठरला आणि आता सुद्धा यशस्वीरित्या गोलंदाजी केलेली आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानावरती तुषार बडे.
डावकुऱ्याचा फलंदाज बॅटची कडा घेत असताना बॉल खेळपट्टीवरतीच थांबलाय. अजून एका डॉट बॉलची सांगत होताना पाहायला मिळेल. एक एक डॉट बॉल या मॅच मधून तुम्हाला बाहेर जायला सांगतोय. एक एक डॉट बॉल या विजयापासून तुम्हाला दूर नेतोय आणि तोच डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण श्री गणेश प्रतिष्ठान वाघेरपट्टी खेळतोय. याही वेळेला स्टफल होऊन खेळण्याचा प्रयत्न फायनलच्या दिशेला बॉल खेळला जातोय. सतेज तिकडे कोणती चूक होणार नाहीये आणि बघता बघता अजून एक धाव मात्र स्कोर कार्ड वरती जोडली जाईल. एकेरी धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना 22 धावा, 109 धावांचा पाठलाग मैदानावरती केला जातो. सकाळच्या सत्रामध्ये असं वाटलं होतं की टॉस इम्पॉर्टंट राहील, किंवा जर गोलंदाजी झाली तर खेळपट्टी थोडी ओली असेल, बॉल बॅटवरती येताना स्लो येईल, पण त्या सगळ्या गोष्टींचा लेखाजोखा होता टीम ऐमरियाई वांगणी या टीमकडे. मैदानावरती खेळत असताना त्यांनी आज वेगळ्याच प्लॅनिंगनं ते आले होते. विनायकजी तेलंगे साहेबांना विनंती करेन या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत आहे. रोहा तालुका प्रीमियर लीगच्या भव्य दिव्य स्पर्धेमध्ये यस ऑफस्टिकच्या बराच बाहेर गेलाय. पंचांनी कळवलं व्हाईट बॉल. या ॲक्शन रिप्ले पाहूया स्क्रीनवरती नक्की बॉल कुठून कुठे चालला होता. लेग ब्रेक, हातभर वळण घेतला. हा बॉल जर समोर असताना तरी सुद्धा बॅटला मिळाला नसता, एवढा लांब फिरलाय बॉल. पुन्हा पण यावेळेला आक्रमण समोर आला होता, समोरच खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते, ते दर्शक बनून राहतील. ताकदीचा योग्य वापर करत असताना हा षटकार. यावेळेला स्टफल होऊन चांगला फटका खेळलाय. टायमिंग प्रॉपर. बॉल अगदी आपण जर पाहिलं तर समालोचन कक्षाच्या अगदी समोर. दुसरा षटकार. दिवेश वाळंज हा खेळाडू सुद्धा याच ताकदीचा आहे, त्याच्याकडे वेगळी क्षमता आहे. फुलटॉस. तिसरा लगातारचा तिसरा स्ट्रोक. षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलंय 18 बॉल मध्ये आता 68 धावांची आवश्यकता. 41 धावा धावफलकावरती लागल्यात. 18 बॉल मध्ये 68 अजूनही बनवायच्यात आणि देवेश वाळंजला कोण विसरेल. अगदीच आपण जर पाहिलं तर कोलाड विभागातील खेळपट्टी आणि त्यांचं मैदान. पण इथे मात्र काय घडतंय. चौकार आल्यानंतर तुषार बडे त्याच्या बॅटमधून षटकार. षटकार आल्यानंतर टीमची धावसंख्या धावफलकावरती 51, अर्धशतक पार झालंय. बॅटिंग करत असताना टीम श्री गणेश वाघेरपट्टी या टीमचं अजून एवढ्या किंवा याहून अधिक धावा बनवायच्यात, पण चेंडू कमी बाकी राहिलेत. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. मानस केलं होतं दिवेशनं, तो धावला होता, अर्ध्या विकेट पर्यंत आला, पण तिथून पुढे त्याला तुषार बडेनं मागं पाठवलंय की मी खेळतोय, मी मैदानावरती उभा आहे आणि आता जास्तीचे बॉल माझ्या बॅटवरती येतात, ते मेडल होतात आणि मग ते बाहेर सुद्धा पाठवण्याची ताकद माझ्याकडे आणि तेच प्रयत्न मला करायचे आहेत, म्हणून मला जास्तीची स्ट्राईक पकडायची. 6 बॉलमध्ये 11 वरती तो खेळतो. दिवेशनं मात्र स्टार्टच षटकारानं केलं. 3 मध्ये 3 षटकार मारून तो नॉन सेकंडला उभा राहिलाय. पुन्हा 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 यावेळेला मात्र चूक केली जाते.
मग आता त्याच वेळेला आपण जर पाहिलं तर आता बॅटिंग करणाऱ्या टीमचे समर्थक म्हणत असतील की याआधी सिंगल घेतली असती तरी चालली असती, कारण की दिवेश सारखा खेळाडू तो सुद्धा खेळत आहे, मग त्याला सुद्धा स्ट्राईक देणं गरजेचं होतं. 26.77ची गरज आहे, म्हणजे इथून पुढे तुम्हाला प्रत्येक बॉलवरती जास्तीचे आक्रमण चढवावे लागतील आणि तरच ही मॅच जवळ येईल. पुढचा बॉल टप्पा पडला, अनएक्सेप्टेड बाउन्स होता. अगदी आपण जर पाहिलं तर अति उशी घेत असताना ऍक्शन रिप्ले पाहायला मजा येईल. थोडा टेक्निशियल प्रॉब्लेम आला होता, पण ऍक्शन रिप्ले निश्चित युट्यूब लाईव्ह वरती पाहत असलेल्या प्रेक्षकांना मजा येईल जर पाठी 10 सेकंद तुम्ही परत गेलात तर, कारण की तो टप्पा पडल्यानंतर वेगळी उशी घेतलेली पाहायला मिळाली. डॉट बॉल आला, 4 ओव्हरचा खेळ संपला, 51 वरती 2 सध्याची स्थिती आहे. निर्णय गोटेकर 12 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता असताना निर्णयाला गोलंदाजीसाठी बोलवलं. आपण निर्णयाबद्दल चर्चा करतो त्यांनी जेव्हा खराब क्षेत्ररक्षण केलं होतं, पण निर्णय युवा खेळाडूंमधून कमी वयामध्ये आणि जास्तीच्या कमी कालावधीमध्ये श्रीराम महादेवाडी संघाचं प्रतिनिधित्व केलं आणि मग पहिला गोलंदाज, पॉवर प्लेचा गोलंदाज म्हणून त्याची ख्याती सातत्यपूर्ण गावं मर्यादित त्याची आपल्याला पाहायला मिळते. आणि महादेवाडी गावचं मैदान आणि महादेवाडी गावचे खेळाडू, डावकुरे हाताचे खेळाडू जास्तीचे दिले, डावकुरे हाताचे गोलंदाज जास्तीचे दिले आणि त्यातीलच एक निर्णय तो सुद्धा डावकुरे हाताचा खेळाडू आहे. पुढे सरसावतो, हो काय झेल पकडण्याचा प्रयत्न झालाय, अप्रतिम अप्रतिम क्षेत्ररक्षण एस्टनच्या मागे पाहायला मिळते. सुराग दाभाडे बॅटिंग चांगली केली आहे, क्षेत्ररक्षणही मला करायचं आहे आणि हेच दाखवत असताना अप्रतिम ऍक्शन रिप्ले मध्ये बघा काय त्यानं मैदानाच्या आतमध्ये झेल पकडलाय. एक मोठी विकेट त्यांना पाहायला मिळाली, एक मोठा धक्का, फलंदाज बाद. नामदेव धुमने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. 10 बॉलमध्ये 58 बनवायचं, अशक्य अशी धावसंख्या बनून गेली आहे, कारण की जे तब्बल आपण जर पाहिलं तर 4.2 मध्ये जमलं नाही ना, ते आता तुम्हाला 10 बॉलमध्ये करणं थोडं कठीण जाईल. पहिलाच सामना आजच्या दिवसाचा मात्र आपण जर पाहिलं तर कुठेतरी एका बाजूनं बोलबाला पाहायला मिळते. सुपर 12च्या दिशेनं वाटचाल चालू झाली आहे टीम मरियाई वांगणी संघाच्या आणि मरियाई वांगणी संघाचा हुकमाचा एका स्क्रीनवरती. सुराग दाभाडे कारापटी गावचा सुपरस्टार, याही वेळेला चांगला बॉल पाहायला मिळते सरळ रेषेमध्ये. निर्णय गोटेकर चांगल्या पद्धतीचा खेळाडू आहे. अगदीच आपण जर पाहिलं तर एका मागोमाग एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याची आपल्याला पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉल, यावेळेला स्टॉफवरून खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेगच्या दिशेला बॉल चालला, 1 बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे, चौकार.
7 चेंडू आणि 54 धावांची आवश्यकता. 55 धावा धावफलकावरती लागल्यात. षटकातील पुढचा बॉल फुलर लेनचा बॉल होता, बाहेरचा बॉल, त्याच्यासोबत छेडछाडी करण्याचा प्रयत्न, अंगलटी आलाय, डॉट बॉलची घोषणा. 6 बॉल आणि तिथे 54ची गरज असेल. बघा ना, एका ओव्हरमध्ये फक्त 4च धावा खर्च केले, एक फलंदाजाला बाद केला आणि त्या 4 धावा होत्या, तो चौकार आला फक्त. 5 बॉलवरती एका जागेवरती स्तब्ध उभं ठेवलं प्रत्येक फलंदाजाला, ते काम केलं. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर निर्णय गोटेकरनं चांगली गोलंदाजी. चला स्पीडअप घे विनंती करतोय. 6 बॉल आणि 54ची गरज आहे, म्हणजे जास्तीचा विचार करण्याची आवश्यकता नाहीये गोलंदाजी करणाऱ्या टीमला. अगदी आपल्या हातामध्ये मॅच आली आहे. 109 धावा, या धावा उच्चांकामध्ये मोजल्या जातील किंवा इथून पुढे सर्वाधिक मोठी धावसंख्या हा इतिहास असेल या संपूर्ण स्पर्धेमध्ये. हा पार केला जाईल का, हा विक्रम मोडीस येईल का येणाऱ्या पुढच्या काही दिवसामध्ये. आज आपण पाहतोय दिवस या स्पर्धेचा तिसऱ्या दिवसामध्ये सगळे दिग्गज खेळाडू आज या मैदानावरती उतरतील. समोरचा बॉल, बॅटची कडा घेतली, टर्न झाला होता, फाईन लेगला फिल्डर आहेत, थोडे फंबल झाले, बॉलला थांबवलं जाते, हे महत्वाचं. अजून एक सिंगल स्कोरकार्डवरती जोडली जाईल. बरेचसे सिंगल पाहायला मिळाले या संपूर्ण डावामध्ये. 5 बॉलमध्ये 53 धावांची आवश्यकता. रोहा तालुका प्रीमियर लीगची ही भव्य दिव्य अशी स्पर्धा क्रिकेट प्रेमी मित्र परिवार पुरस्कृत रोहा तालुका प्रीमियर लीग. एका तालुक्याच्या सगळ्याच खेळाडूंना एका मैदानावरती आणण्याचं कामकाज, किंबहुना तळागाळातील जे युवा खेळाडू आहेत त्यांचे स्वप्न पूर्ण करून देणारी स्पर्धा. आणि प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं तर सर्वांनाच हवी असणारी स्पर्धा, दरवर्षी सर्वांना आवर्जून वाट पाहायला लावणारी स्पर्धा म्हणजे रोहा तालुका प्रीमियर लीग. हो, यावेळेला फटका चांगला खेळला जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिकडे, कोणती चुकणार नाहीये. सेफ अँड एक सुंदर झेल, अजून एका विकेटचं पतंग, 4था धक्का, नामदेव बाद. नवीन फलंदाज मैदानावरती आपण पाहतोय राकेश बावधने मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. राकेश आले 3 बॉलमध्ये 53. आता स्वतःचा नैसर्गिक खेळ दाखवावा लागेल, कारण की जास्तीचं काही मॅचमध्ये बाकी राहिलं नाहीये. मोठा फटका इथे सुद्धा खेळलाय क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. मैदानावरती राकेश आले आणि ते तसेच्या तसे बाहेर सुद्धा गेले, 0चा चष्मा घालून बाद. काल चांगली गोलंदाजी केल्यानंतर टीमला चांगल्या स्थितीमध्ये ठेवलं होतं, पण आज संघ थोडा अडचणीमध्ये सापडला आणि मग खूप सारा धावा झाला. शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत. जयेश, पुढचा बॉल. हो, यावेळेला चांगला फटका खेळला जातो, गॅपमध्ये क्षेत्ररक्षक पोहोचतील तिथे आणि बघता बघता आपण जर पाहिलं तर तिथे सुद्धा 1 धाव. शेवटचा 1 बॉल मात्र बाकी राहिलाय. अशक्य आहे ही धावसंख्या, ही मॅच पूर्णता म्हणजे संपूर्णता सामना. आपण आता असंही म्हणू शकत नाही, क्रिकेट निश्चितचा खेळ आहे जरूर, पण एका बॉलमध्ये 52. यस, हरता का होईना आपला क्लास दाखवून जायचा हे सांगत असताना तुषार बडेने एक मोठा, दिवेशनं मोठा फटका खेळला आणि तिथे मिळाला त्या 6 धावा. लंगे साहेबांना विनंती करतो आपण या. आपलं हार्दिक स्वागत आहे रोहा तालुका प्रीमियर लीगच्या या भव्य दिव्य पर्वामध्ये.
Yes, पहिला मॅचचा हिरो. यस, मैदानावरती तो गेला आणि ज्या पद्धतीनं वेगानं बकासूर धावतो त्या वेगानं मैदानाच्या आतमध्ये खारापटीचा बकासूर खेळला. 13 बॉलमध्ये 38 धावांचा वादळी खेळ करून टीमला स्वप्नवत सुरुवात मिळवून दिली आणि एक मोठी टोटल उभारण्यामध्ये त्याचा सिंहाचा वाटा राहिला. तो सुराग दाभाडे ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच. 13 बॉलमध्ये 38 धावा. सुराग दाभाडे याच्यासाठी एक प्राइज आणि विकास जाधव यांच्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचं कॅश प्राइज. मर्याई वांगणीचे संघ मालक सन्माननीय कमलाकरजी तेलंगे साहेब यांच्या वतीने 1000 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा दिलं जाईल आणि प्लेअर ऑफ द मॅच या सुराग. हॅलो 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 सुराग दाभाडे पाहतो प्लेअर ऑफ द मॅच. अप्रतिम दर्जाचा खेळ केला आणि अगदीच 38 धावांचा वादळी खेळ त्याच्या बॅटमधून आणि टीमला तब्बल 109 धावांवरती ठेवलं. सामनावीराची ही आकर्षक ट्रॉफी आपण पाहतोय. सन्माननीय शंकरभाई महाबळे यांच्या माध्यमातून पुरस्कृत. त्याच वेळेला एक आकर्षक सनग्लास देऊन आणि टी शर्ट आपण पाहतोय. प्लेअर ऑफ द मॅच साठी ही आकर्षक बक्षिसे पाहायला मिळतील. सुराग दाभाडे काल सुद्धा बका वेगात धावला आणि त्याला अड्ड्यामध्ये थांबवायला आता कोणी तयार नाहीये. त्याच वेळेला आज सुद्धा तो अप्रतिम खेळला. काय सांगशील टीम मध्ये टीमचं वातावरण सुद्धा खूप छान आहे आणि ज्या वेळेला कर्णधार संघाचा सरसेनापती सुसाट सुटलाय आणि त्याच वेळेला टीम सुद्धा जिंकली. कसं वाटतंय? नक्कीच जी मी ऑप्शनला तयारी केलेली मला हे बॉलर पाहिजेच. भले किती पण पैसे खर्च आले तरी चालतील. पैसे म्हणजे पॉईंट. मला जे बॉलर पाहिजे ते मला भेटले आणि त्यांच्यावर माझा जास्तच कॉन्फिडन्स आहे. ओव्हर असला तरी पण आहे कॉन्फिडन्स आहे. मला ते मॅच कुठली पण काढू शकतात आणि आमचं कामच होता दे दनादन. एवढा काही विषय नाही. रोहा तालुका प्रीमियर लीग ज्या ज्या वेळेला रोह्याच्या मोठ्या मोठ्या स्पर्धा आपण पाहतो त्या त्या वेळेला सुराग दाभाडेची बॅटिंग आवर्जून चांगली पाहायला मिळते. त्याचे फटके आणि त्यानंतर त्याचा क्लास त्याचा थाटच वेगळा असतो प्रत्येक मोठ्या स्पर्धेमध्ये. या मागची मेहनत किती आहे? मेहनत घेतल्याशिवाय खेळ कुठलाच नाही. तो क्रिकेट असो किंवा अदर कुठला खेळ असो मेहनतीशिवाय खेळ नाही. कालचा खेळ आजचा खेळ कोणाला डेडिकेट करशील? नक्कीच माझ्या मुलाला डेडिकेट करेल. तो आता त्याला समजत नसेल तरी टीव्हीवर पप्पा पप्पा करत असेल. येस, अभिनंदन. अशाच खूप साऱ्या ट्रॉफीज मिळत राहू आणि असंच तू खूप पुढे मी आशा बाळगू रोहा प्रीमियर लीगच्या वतीनं. येस, आपण जाऊया समालोचन कक्षामध्ये जिथे आवाज कल्याणचा आवाज आपण जर पाहिला तर ठाणे जिल्ह्याचा आवाज प्रथमेश ठाकूर यांचा ऐकूया समालोचन कक्षामध्ये. येस, कॅश प्राइज सुद्धा आपण देऊया. सुरक्षासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आणि विकास जाधव आपण सुद्धा आपल्यासाठी सुद्धा 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे संघ मालकांच्या वतीनं. ते संपारचा ग्रीन सिग्नल. थँक्यू सो मच. किल्ला रोहाचा खरं तर हक्काचा आवाज हर्षजी मुंडे सरांना आपण ऐकलात.
बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने आपल्याला जायचं आहे. आदरणीय विनायकजी तेलंग यांना विनंती असेल की आपण मंचावरती आपल्या सन्मानाचा स्वीकार करा. मॅचला सुरुवात. डू ऑर डाय, करूया मरो पहिला सामना हा. आणि पहिल्या बॉलवरती लॉफ्टेड हिट आपल्याला पाहायला मिळाला. बेधुंद करणारा हा बलशाली स्ट्रोक. सिद्धांत राणेचा बॅटमध्ये षटकार. आज अगदी आपण पाहिलं तर बलशाली शक्तिशाली फटक्यांसाठी ओळखला जातो आणि त्याने शक्ती प्रदर्शन केलं पहिल्या बॉलवरती षटकार. स्कॉर द विकेट कट करायचा होता. यापूर्वी ऑन साइडला लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा देखणा फटका आणि आता स्कॉर द विकेट कट करण्याचा प्रयत्न. ऍक्शन डिप्ले स्क्रीनवरती आपण पाहत आहोत. थेट विकेट किपर हातामध्ये बॉल ट्रॅव्हल होताना आपल्याला पाहायला मिळाला. इट्स अ वॉलेट डिलिव्हरी. ऑफ स्टंपच्या बाहेर शफल देखील झाला होता बॅट्समन. बरोबर तयार. ऑन साइडला पुन्हा एकदा पहिल्या बॉलचा ऍक्शन रिप्ले ऑन केलाय करोवा स्पोर्ट्स. कारण अगदी त्याच अंदाजामध्ये त्याच शैलीमध्ये त्याच ताकदीमध्ये पाठवला पुन्हा एकदा मिड विकेट हवाई यात्रेवरती. इट्स बिग हिट RTPL सिक्सर. पिच क्रिएटर कुठे आहेत, त्यांनी काय केलंय काल, जी बॅटिंग आज आपण पाहतोय. कारण 2 दिवसामध्ये गोलंदाजांना अनुकूल असलेली खेळपट्टी आज फलंदाज फायदा उचलतायत की काय असं वाटत होतं. पण इथे मात्र पुन्हा एकदा गोलंदाजांना कमबॅक करून दाखवलाय. 2 षटकारांचं प्रत्युत्तर दिलंय. सिद्धांत राणे पासून दूर ठेवला, त्याचा रेंज मध्ये आला नाही, बॅटच्या खालच्या भागावरती लागला. मिस टायमिंग आणि तिथून मात्र योग्य झेल संपादित करत असताना पहिल्या विकेटचं पतन. चिता बाबू मंचावरती आमचे स्वागत आहे. बाबू आपलं देखील. येस प्रियेश पवार एक्झॅक्टली चांगलं कार्य करतात. ते शिल्लक राहिलेलं आहे आता, कारण जे मेन कार्य आपलं होतं ते तर आता